ग्रामीण स्थानिक शासन संस्था या धड्याच्या आता आपण पुढील विभागात प्रवेश करतो. चला त्याच्यामध्ये आता एक दृष्टिक्षेप आपल्याला टाकायचा आहे की कशा रीतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांचा कसा काय विस्तार आहे तो आपण थोडक्यात लक्षात घेणार आहोत. स्पष्टीकरण तर आपण मागच्या विभागात बघितलेलंच आहे. तर आता अजून थोडासा आढावा आपण बघूया, त्याचा अभ्यास करूया. आपल्या उपक्रमात दिसतंय की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे तिघे पण आपल्याला दिसत आहेत मध्यभागी, आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन बाण दाखवले तर त्याच्यामधून दिसतंय. तर सर्वप्रथम आपण खालून जाऊया ग्रामपंचायत मधून. तर बघा, ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला दिसतंय उजव्या बाजूला आहे ग्रामसेवक आणि डाव्या बाजूला आहे सरपंच. म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये आपण ह्याचं विस्तृतीकरण अगोदर केलेलं आहे, परंतु आपण एका नकाशाच्या या आराखड्याद्वारे हे आता अजून एकदा बघूया. ग्रामसेवक आणि सरपंच असतात. आता सरपंच कशा रीतीने निवडून येतात तर मतदानाद्वारे सरपंच, आणि ग्रामसेवक हे राज्य शासनाकडून. बघा दिसतंय, आपण स्पष्टीकरण घेतलंय अगोदर, पण फक्त आता आपण बघतोय की कशा रीतीने हे होत आहे. त्याच्यानंतर पंचायत समिती आहे गट विकास अधिकारी आणि सभापती यांच्यामध्ये, आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष ह्यांच्यामध्ये ह्यांची अशा पद्धतीची राज्य व्यवस्था आहे. बघितलीत नीट? एक छोटासा आढावा घेतलाय आपण, आपल्या उपक्रमात पण आहे आणि अभ्यासक्रमामध्ये पण आहे तो. चला तर पुढे जाऊया. आता स्थानिक शासन संस्था ग्रामीण, आता सगळ्यात वरून आपण खाली जायचं आहे. पहिल्यांदा आपण बघतोय पंचायत समिती मध्यभागी आहे, मध्यभागी. मग त्याच्या उजव्या बाजूला आपण बसलोय, तर आपण आता बघतोय तर त्याच्या आपल्या उजव्या हाताला कोणती आहे? जिल्हा परिषद, आणि डाव्या बाजूला कोणती आहे? ग्रामपंचायत. हे तिन्ही या शासन संस्था आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आता सदस्य संख्या कशी आहे बघा. ग्रामपंचायतीची किमान 7 ते कमाल 17, त्याच्यानंतर पंचायत समितीची किमान 15 ते कमाल 45, आणि जिल्हा परिषदेची किमान 50 ते कमाल 75. लक्षात आलं? जिल्हा परिषदेची किमान 50 ते 75 पर्यंत. ही मोठी आहे, कारण जिल्हा परिषद आपली मोठी असते जिल्ह्याची, म्हणून. त्याच्यानंतर आहे पदाधिकारी. आता पदाधिकाऱ्यांची बघा कोण कोण असतात त्यांच्या हाताखाली? सरपंच आणि उपसरपंच, त्याच्यानंतर सभापती आणि उपसभापती पंचायत समितीचे. ग्रामपंचायतीचे कोण कोण असतात? परत एकदा लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, मी काय बोलते ते लक्षात घ्या. आपण आता संख्या बघितली, आता संख्येनंतर आपण त्याच्यातले जे काही अधिकारी आहेत त्यांची नावं आहेत त्याप्रमाणे आपण बघतोय. तर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच, आता आलं लक्षात? त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती, आणि जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, असे दोन सगळीकडे आहेत बघा. वरचे नसतील तर खालचे कारभार बघतात. म्हणजे सरपंच, सभापती, अध्यक्ष यांच्या गैरहजेरीमधले काम उपसरपंच इथे ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये उपसभापती आणि जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष हे बघतात. आता पुढे ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक, पंचायत समितीचा गट विकास अधिकारी सर्व काही बघतात की काय काय झालेलं आहे, अंमलबजावणी, काय काय विकासाची कामं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये हे काम करतं ते मुख्य कार्यकारी अधिकारी हे करतात, बरोबर? म्हणजे हे मुख्य आहेत की ज्यांना तो संपूर्णपणे अहवाल आपण देऊन त्याच्यानंतर मग पुढे परत त्याचे अंमलबजावणी केली जाते. आलं लक्षात? आता पुढे जाऊया. आता एक छोटस आपल्याला तुम्हाला छोटे थोडक्यात माहिती.
की 1992 मध्ये 73 व 74 ची संविधान दुरुस्ती झाली आणि या दुरुस्तीने ग्रामीण व शहरी विभाग शासन संस्थांना संविधानात स्थान दिलेलं आहे. बघा किती चांगलं झालंय की काही दुरुस्ती झाली आपल्या कलमामध्ये आणि त्या संविधान दुरुस्तीमध्ये काही फेरबदल झालेले आहेत. त्याच्यामध्ये ग्रामीण आपला भाग आणि शहरी स्थायिक शासन संस्थांना संविधानात स्थान देण्यात आलं. तसंच परिसराचा विकास कार्यक्षम रीतीने करण्यासाठी त्यांच्या अधिकारात वाढ केलेली आहे. अधिकार म्हणजे त्यांना अजून काही हक्क दिलेत, अजून काही मुभा दिली आहे की ते अजून काही नवीन नवीन कार्य करू शकतात आपल्या लोकांच्या कल्याणार्थ अशा रीतीने. त्याच्यानंतर त्यांना प्रभावीपणे म्हणजे अत्यंत काय बोलतात सुव्यवस्थितपणे काम करण्यासाठी यावं म्हणून त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत जे आहे ते सुद्धा वाढवलेलं आहे. कारण जेव्हा आर्थिक आपण क्षेत्रामध्ये जेव्हा प्रबळ होतो, मजबूत होतो, तेव्हा आपल्याला निरनिराळ्या आपल्याला कल्पना म्हणजे साकार करता येतात. आपल्याला त्या गोष्टी अंमलात आणता येतात किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करता येते. उदाहरण झालं तर काही ठिकाणी जर रस्ता बांधलाय तर तो डांबरी रस्ता घातलेला असतो, तर तो अजून मजबूत बनण्यासाठी त्याच्या चांगल्या रीतीने बनण्यासाठी त्यानुसार उपाययोजना त्याच्यावर केली जाते अशा रीतीने. आता हा झाला आपल्या संपूर्ण संविधान दुरुस्तीमध्ये काय काय झाले, आपल्याला बदल झाले, काय काय नाही ही आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला अजून एक माहिती आहे की निवडणूक कोण लढवू शकतं. निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तरी कुणाला. बघा चला बघूया आपण. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीनही शासन संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. आता आलं लक्षात. कारण निवडणूक ही अशी असते की ती जबाबदार व्यक्तींनीच लढवायची असते. मग त्याच्यासाठी काही अटी असतील, पात्रता असतील, तर चला बघूया आपण काय काय आहेत त्या. निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असावी, हे सगळ्यात महत्वाचं. की आपण आपल्या या भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत, त्याच्यामुळं आपण ह्या भारताचे नागरिक असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं वय हे 21 वर्ष पूर्ण असावं लागतं. 21 वर्ष पूर्ण म्हणजे 17-18 वर्षातच नाही, तर 21 वर्ष ही पूर्ण असलीच पाहिजे. त्याच्यानंतर स्थानिक मतदार यादीत त्या व्यक्तीचं नाव समाविष्ट असावं. त्याच्यानंतर पात्रतेच्या या अटी शहरी स्थानिक शासन संस्थांनाही लागू आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मतदान आणि निवडणूक करायची असेल तर ह्या गोष्टी पात्रतेस यायला पाहिजेत, म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी. लक्षात आलं आता. चला तर आता आपण पुढे जाऊया. आता आपला पुढचा आवडता कार्यक्रम प्रश्नोत्तरांचा. ग्रामीण व शहरी शासन संस्थांना संविधानात स्थान दिले आहे, त्याचं तुम्हाला कारण द्यायचंय. त्याच्यानंतर निवडणूक हे कोण लढवू शकतं, कोण लढू शकतं, कोण पात्रतेच्या अटी तुम्हाला त्या लिहायच्या. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया.